शहरात दहशत निर्माण करणाऱ्या आरोपी आर्यन बिगानियाला अटक. रविवारी सायंकाळी पिंपळगाव बसवंत येथील बस आगार परिसरात एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. या हल्ल्यानंतर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. संतप्त नागरिक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमा झाले होते. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली होती. पोलिसांनीही 24 तासात मुख्य आरोपीला अटक केल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मुख्य संशयित आरोपी आर्यन बिगानिया याने शहरात काही दिवसांपासून दहशत निर्माण केल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. त्यामुळे त्याला अटक केल्याने पिंपळगाव बसवंत येथील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्याच्या अटकेनंतर तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी घटनेचे ठिकाण, आरोपीचे राहते घर तसेच गावातील काही महत्त्वाच्या ठिकाणी नेऊन गुन्ह्याचा घटनाक्रम व संभाव्य साथीदार याबाबत कसून चौकशी केली. कडक बंदोबस्तात ही कारवाई पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली. उर्वरित आरोपींनाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी दिली. या मुख्य संस्थेत आरोपीस अटक करण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन गाढवे, निलेश जाधव, संतोष ब्राह्मणे, विकास वाळुंज, शुभम उगले, चंद्रकांत निकम, गोकुळ खैरनार व भाऊसाहेब धात्रक यांच्या पथकाने आरोपींना शिताफीने अटक केली. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.